नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रमोद सायंकार आपलं सर्वांचं पुण्यश्य स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। चला आपण शिकणार आहोत आज सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल। रायटिंग स्किल एकंदरीत 16 मार्कासाठी विचारल्या जाते आणि त्यामध्ये टप्पे पडलेले असतात एकंदरीत 4 मार्कचे। तर आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन 4A मध्ये ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। आता बघा, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज मध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जातात तर बघा, नंबर 1 असतो ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, त्याला ऑर असते SOP। SOP म्हणजे काय तर स्टेटमेंट ऑफ पर्पज। परत त्याला ऑर असते ग्रुप डिस्कशन। म्हणजे बघा, 3 ऑप्शन्स तुमच्या समोर ठेवलेले आहे, त्या 3 पैकी एक कोणताही तुम्हाला चूज करायचा आहे। तर बघा, जसं की उदाहरणार्थ ग्रुप डिस्कशन किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, या 3 पैकी ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा अत्यंत सोपा आहे आणि तो आपण सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आता ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा जो आज प्रकार शिकणार आहोत तो जास्तीत जास्त 99% चान्सेस आहे की जो आपण आज शिकणार आहोत तो परीक्षेमध्ये विचारू शकते। तर बघा, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय तर ड्राफ्ट म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे ठेवणे आणि व्हर्च्युअल म्हणजे काय तर व्हर्च्युअल म्हणजे आभासी। म्हणजेच व्हर्च्युअलचा अपोजिट वर्ड म्हटलं तर आपण रिअल होते, रिअल। तर रिअल म्हणजे खरा, तर तो खरा नसून तो कसा असणार आहे आभासी। म्हणजे व्हर्च्युअल मेसेज म्हणजे आभासी संदेश तो तिथे असणार आहे आणि त्याला ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज आपण बघणार आहोत। त्यामध्ये बघा, सर्वात पहिले इथे कन्व्हर्सेशन येणार आहे। रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन बिटवीन 2 पर्सन। जे कन्व्हर्सेशन जे संभाषण ठेवलेलं ते 2 व्यक्तीमध्ये झालेलं असते, परंतु त्यामध्ये 3 व्यक्तीचा समावेश असतो। ठीक आहे, 2 व्यक्तीमध्ये हे संभाषण झालेलं असते, परंतु 3 व्यक्तीचं इथे काय असते, भूमिका असते, रोल असतो। बघा, आपण बघूया इथे कविता अँड मिस्टर राजीव या 2 पर्सनमध्ये झालेले हे कन्व्हर्सेशन आहे। ते कशाबद्दल आहे आणि त्या कन्व्हर्सेशन वरूनच आपल्याला एक व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा आहे, ड्राफ्ट करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे आभासी मेसेज अशा प्रकारे बघा। कविता म्हणाली, कविता काय म्हणाली बघा, हॅलो मे आय स्पीक टू रोशन प्लीज। म्हणजे बघा, कविताने कॉल केला, फोन केला, कोणासाठी केला, कोणासोबत बोलायचं होतं तर कविताचा जो क्लासमेट होता कोण तर रोशन, या रोशन सोबत तिला बोलायचं होतं आणि त्यासाठी त्या कविताने रोशनला कॉल केला। बघा, हॅलो नमस्ते, मे आय स्पीक टू रोशन, मी रोशन सोबत बोलू शकते का प्लीज, कृपया। मिस्टर राजीव सेड, नंतरचा पर्सन कोण आहे मिस्टर राजीव म्हणजे श्रीमान राजीव। आता श्रीमान राजीव हा कोण आहे आणि त्याचं संभाषण कसं काय कवितासोबत बघा, रोशन इज गेटिंग रेडी फॉर स्कूल। आता मिस्टर राजू हे कोण आहे रोशनचे बघूया। तर मिस्टर राजू हे रोशनचे कोण आहे, बाबा आहे, फादर। आणि ते काय म्हणत आहे, रोशन इज गेटिंग रेडी फॉर स्कूल म्हणजे तो जो फोन आलेला होता तो फोन मिस्टर राजीवने रिसीव्ह केलेला होता आणि ते काय म्हणते की रोशन हा शाळेकरिता तयारी करत आहे, रोशन इज गेटिंग फॉर स्कूल। मे आय नो हु इज स्पीकिंग, मी जाणू शकतो का की तू कोण बोलत आहे। मे आय नो हु इज स्पीकिंग, मी जाणू शकतो का की तू कोण बोलत आहे, असं कोण म्हणतो, रोशनचे बाबा म्हणजे मिस्टर राजीव कोणाला म्हणत आहे, कविताला। कविता सेड, कविता काय म्हणाली त्यावर, माय नेम इज कविता, माझं नाव कविता आहे। आय एम रोशन्स क्लासमेट, बघा रोशनला इथे अपॉस्ट्रॉफी एस लागलेला आहे म्हणजे रोशनचं काय झालंय, रोशनचा अशा प्रकारे इथे झालेला आहे। बघा, आय एम रोशन्स क्लासमेट, मी रोशनची वर्गमैत्रीण आहे। मिस्टर राजू, श्रीमान राजीव काय म्हणाले, हॅलो कविता, नमस्ते कविता, आय एम रोशन्स फादर। तेव्हा मिस्टर राजीवने सुद्धा आपली ओळख दाखवली की नमस्ते कविता, आय एम रोशन्स फादर, मी रोशनचे वडील आहे। इज देअर एनी मेसेज, काही संदेश आहे का, असं मिस्टर राजीवनं कविताला म्हटलं।
कविता सेड, कविता काय म्हणाली? यस, होय. प्लीज आस्क हिम टू ब्रिंग हिज इंग्लिश नोटबुक टू कॉलेज टुडे. होय, मेसेज आहे. तर रोशनला तुम्ही सांगा की ज्या इंग्लिशच्या ज्या नोटबुक आहे, नोटबुक म्हणजे नोंदवही, त्या आज कॉलेजला आणायला सांगा. आय वॉज अबसेंट फ्रॉम स्कूल. मी शाळेमधून गैरहजर होती. ड्यू टू इलनेस, आजारी असल्यामुळे. कविता ही आजारी होती त्यामुळे ती काही दिवस गैरहजर होती. आय वुड लाईक टू सी द नोट्स. मला त्या नोंदी बघायच्या, मला त्या नोट्स बघायच्या. कशाच्या? इंग्लिशच्या. विच अवर इंग्लिश लेक्चरर गेव टू द क्लास ड्युरिंग माय अब्सेन्स. म्हणजे ज्या कालावधीमध्ये, ड्युरिंग माय अब्सेन्स, ज्या कालावधीमध्ये मी अब्सेंट होती, ड्यू टू इलनेस, अब्सेंट होती आजारामुळं, तर त्या कालावधीमध्ये इंग्लिशचे जे आमचे लेक्चरर आहे त्यांनी ज्या काही नोट्स दिल्या आहेत त्या मला बघायच्या आहे. मिस्टर राजू, त्यानंतर श्रीमान राजीव काय म्हणाले? आय विल डेफिनेटली डू दॅट. नक्कीच मी सांगणार. म्हणजे आय विल डू दॅट म्हणजे नक्कीच मी ते करणार किंवा नक्कीच मी सांगणार. अशा प्रकारे इथे त्या दोघांचं झालेलं कन्व्हर्सेशन हे इथे संपते. आता आपल्याला इथून काय करायचं आहे की कॉल कोणी केला? कविताने कॉल केला. कोणासाठी होता तो कॉल? रोशनसाठी. परंतु तो उचलला कोण? तर रोशनचे वडील, रोशनचे फादर कोण? मिस्टर राजू यांनी रिसीव्ह केला. म्हणजेच इथे काय होणार आहे की मिस्टर राजू आता मेसेज ड्राफ्ट करणार आहे, व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करणार आहे. कोण? मिस्टर राजू. कोणासाठी? तर त्यांच्या मुलासाठी म्हणजे रोशनसाठी. कारण की रोशन तिथे प्रेझेंट नव्हता ना, त्याच्यामुळे रोशनला ते मेसेज करणार आहे, व्हर्च्युअल मेसेज तिथे ठेवणार आहे. अशा प्रकारे आता इथे आपण बघूया ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. अशा प्रकारेच तुम्हाला परीक्षेमध्ये कन्व्हर्सेशन येईल आणि त्या कन्व्हर्सेशन तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज तयार करायचं. फारच सोपा प्रकार आहे, फारच इझी आहे. बघूया आता. बघा इथे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करत असताना सर्वात पहिले एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की हे जे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे तुम्हाला पूर्ण बॉक्समध्ये लिहायचं आहे. विदाउट बॉक्सने तुम्हाला लिहिता येणार नाही, मार्क्स तुमचे कटणार. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची की कधी हे मॅटर लिहित असताना बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता बघा, ही आपण बॉक्स करून घेतलेला आहे. तुम्ही सर्वप्रथम लिहून घ्याल आणि जेव्हा मॅटर तुमचं संपेल तेव्हा तुम्ही बॉक्स करायचं आहे. सर्वात पहिले बॉक्स करू नका. त्यानंतर बघा, मार्जिनला लागूनच तुम्हाला हे पहिलं जे वर्ड आहे ते मार्जिनला लागूनच लिहायचं, याची काळजी घ्यायची. म्हणजे तुम्ही रूल्स बाय रूल्सने जर लिहिलं तर तुमचे मार्क्स कटणार नाही, निश्चितच तुम्हाला फुल मार्क्स मिळेल. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, इथे डेट लिहून घ्यायची आहे. डेट तुम्ही कोणतीही काल्पनिक डेट टाकू शकता, जसे की आजची पण टाकू शकता, 19/2/2024 किंवा परीक्षेच्या दिवशी डेट तुम्ही टाकू शकता. जसं की इथे आपण इथे टाकली 8/2/2024 अशा प्रकारे डेट टाकलेली आहे. किंवा तुम्ही इथे जसं की 8 तारीख टाकली आणि इथे आपण 02 म्हणजे दुसरा महिना लिहिला, तर इथे तुम्ही जसं की फेब्रुवारी आहे तर FEB असं सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता, चालेल. जसं की बघा इथे तुम्हाला लिहून दाखवतो मी. आजची तारीख लिहूया आपण, जसं की 19 फेब्रुवारी FEB 2024. तुम्ही असं पण तुम्ही लिहू शकता किंवा असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर एक डॅश द्या आणि इथे तुम्हाला टाइम मेन्शन करायचा आहे. इथे वेळ कोणतीही मेन्शन करा, काही प्रॉब्लेम नाही. जसं की आपण इथे लिहिलं 10:12 लिहिलं, त्यामुळे हा सकाळची वेळ असल्यामुळे इथे आपण लिहिलं AM. AM म्हणजे अँटी मेरिडियन. की दुपारची वेळ जर असेल तर तुम्ही PM लिहू शकता किंवा संध्याकाळची वेळ असेल तर तुम्ही PM तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे AM किंवा PM इथे व्यवस्थित तुम्ही लिहा. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथे लगेच खाली तुम्हाला इथे नाव मेन्शन करायचं. आता नाव कोणाचं मेन्शन करायचं आहे? आपलं जे कन्व्हर्सेशन होतं हे कन्व्हर्सेशन कविता आणि राजू मध्ये झालेलं होतं. आता इथे काय करणार आहे, राजू आता काही कामानिमित्त बाहेर चाललेलं आहे, म्हणजे मिस्टर राजू म्हणजे रोशनचे वडील. त्यामुळे हे जे मिस्टर राजू जे आहे हे आता मेसेज काय करणार आहे, ड्राफ्ट करणार आहे. ड्राफ्ट करत असल्यामुळे सर्वप्रथम काय करायचं आपल्याला हे बघायचं आहे की मेसेज ड्राफ्ट कोणाला करत आहे, तर रोशनला. तर ज्या व्यक्तीसाठी मेसेज ड्राफ्ट करत आहे तर तिथे त्याचं नाव लिहायचं, म्हणजे रोशन. म्हणजे इथे आपल्याला लिहायचं आहे रोशनचं नाव. बघा इथे आपण रोशनचं नाव लिहून घेतलं.
रोशनचं नाव लिहिल्यानंतर इथे द्यायचं तुम्हाला आठवणीने कॉमा, कॉमा द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, पॅराग्राफ चेंज. आता पॅराग्राफ चेंज कसा करायचा, एक तर तुम्ही एक ओल्ड सोडू शकता पूर्णपणे नवीन पॅटर्ननुसार, किंवा ओल्ड पॅटर्ननुसार इथे थोडी जागा सोडली तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला लिहिणं चालू करायचं. बघा आता मेसेज काय करायचं तुम्हाला, मेसेज कसा लिहायचा आहे की मिस्टर राजू लिहिणार त्या मेसेजमध्ये रोशनसाठी की कविताचा कॉल तुला आलेला होता, कविताचा कॉल तुला आलेला होता असं. म्हणजे बघा, कविता कॉल्ड अप राईट नाऊ, कविता कॉल्ड अप राईट नाऊ. शी वॉन्टेड यू टू टेक अलॉंग युअर इंग्लिश नोटबुक टू कॉलेज टुडे. आता कविता काय म्हणाली, मग आता इथे सर्वप्रथम आपण कविता लिहिलं, कविता कॉल्ड अप राईट नाऊ, कविताचा कॉल आलेला होता. आता इथे परत तुम्ही कविता लिहिणार का, नाही. एकदा कविता नाव लिहिलं त्यानंतर परत तुम्हाला तेच नाव लिहायचं नाही, तर कवितासाठी तुम्हाला शी असा सब्जेक्ट तुम्हाला इथे वापरायचा, असं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला इथे वापरायचं, प्रोनाउन वापरायचं. बघा आता, शी वॉन्टेड यू टू टेक अलॉंग युअर इंग्लिश नोटबुक टू इंग्लिश टुडे. तिने काय सांगितलं की तिने आज कॉलेजमध्ये तुला इंग्लिशच्या नोटबुक आणायला सांगितल्या. शी सेड दॅट, ती म्हणाली की शी वुड लाईक टू सी द नोट्स गिवन बाय इंग्लिश लेक्चरर ड्युरिंग हर अब्सेन्स येस्टरडे. ती कालपर्यंत जेव्हा अब्सेन्स होती, म्हणजे गैरहजर होती, काही कारणामुळं ती गैरहजर होती, तर त्या कालावधीमध्ये इंग्लिशच्या लेक्चररनं ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत त्या ते बघू इच्छिते. बघा, अशा प्रकारे थोडक्यामध्ये, म्हणजे पूर्णच्या पूर्ण कन्व्हर्सेशन न मांडता थोडक्यामध्ये ते कन्व्हर्सेशन तुम्हाला बनवायचं आहे आणि तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. आता बघा, हे जे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे हा कोणी ड्राफ्ट केलेला होता, तर राजीवनं. मग राजीव कोण होते, तर रोशनचे कोण होते, वडील. त्याच्यामुळं आता इथे बघा, इथे काय करायचं तुम्हाला, इथे एक ओळ सोडायची, एक लाईन स्पेस करायची आहे आणि खाली लिहायचं इथे बिलकुल मार्जिनला लागूनच डॅड. डॅड लिहू शकता किंवा तुम्ही फादर लिहू शकता. कॉमा द्यायचा आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये. इथे आपण नाव पण लिहून घेतलं मिस्टर राजीव, नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, देर इज नो प्रॉब्लेम. आणि इथे लिहिलं आपण डॅड. अशा प्रकारे तुमचे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज किमान 4 ते 5 ओळीमध्ये असायला पाहिजे. जास्त पण नको, कमी पण नको, 4, 4.5, 5 ओळीमध्ये असलं पाहिजे. अशा प्रकारे याला म्हणते ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. 4 मार्क्ससाठी विचारला जातो. अत्यंत सोपी असा प्रकार आहे रायटिंग स्किलमधला. 4 मार्क्स तुम्ही पक्के मिळवू शकता. आशा करतो की तुम्हाला हा प्रकार सुद्धा समजला असेल. अशाच प्रकारे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.